आणि प्रत्येकाच्या घराघरात सध्या चालू आहे चर्चा, ती म्हणजे कोण जिंकणार आणि कोण हरणार। विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि या निकालात कोण विजयी झाले कोण हरले हे आतापर्यंत आपल्याला कळालेलं आहे। याबद्दलची अपडेट माय महानगरवर दिली आहे। पण आज मी आता या ठिकाणी उभी आहे, ते म्हणजे शिवसेना भवनच्या अगदी समोर उभी आहे। आपण बघितलं तर महायुतीने 200चा आकडा पार केलाय आणि त्यामुळे शिवसेना भवनच्या बाहेर आपल्याला हा शुकशुकाट पाहायला मिळतोय। आता बघायला गेलं तर शिवसेना भवन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत आपल्याला आता इकडे विजयी झालेले दिसतात। महेश सावंत, त्यांच्या विरोधात राज ठाकरे यांचा मुलगा म्हणजे अमित ठाकरे आणि सदा सरवणकर सुद्धा होते। पण बघितलं तर हाच एकमेव कारण आहे जो आनंदाचा आहे, जो दिसतोय आपल्याला। त्यामुळे काही काळात इथं जल्लोष होऊ शकतो। पण आता तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की ज्या पद्धतीने इकडे शुकशुकाट दिसतोय, कदाचित महाविकास आघाडीच्या जागा जर अजून ताकदीने समोर आल्या असत्या तर सेना भवनच्या समोरील दृश्य काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं। पण तसं झालेलं नाहीये। म्हणजे बघायला गेलं तर 36 जागा निवडल्या, 36 जागांवर आता निवडणूक लढवली गेली असली तरी 16 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या होत्या आणि या 16 जागांपैकी 4 जागा सुद्धा निवडून येतील की नाही हे प्रश्नचिन्ह उभं राहिलं। आणि आता आपण बघतोय सध्याची परिस्थिती संपूर्ण राज्यभरात जरी बघायला गेलं तरी भाजप विजयी होताना दिसतंय, महायुती विजयी होताना दिसते। आता नक्की हा गेम कुठे पलटला हा प्रश्न खरं तर महत्वाचा आहे। पण पुन्हा एकदा तुम्ही माझ्या मागे बघा की ज्या पद्धतीने आपण इकडे बघतोय की कुठलाच जल्लोष किंवा कोणीच इकडे आपल्याला दिसत नाही। पोलीस प्रशासन आहे, काही ठराविक लोक आहेत। पण बघायला गेलं तर ही जी निवडणूक होती विधानसभेची, लोकसभेला तर अत्यंत उत्सुकता लोकांच्या मध्ये होती, पण विधानसभेच्या बाबतीत सुद्धा उत्सुकता होती। याचं कारण ठरलं ती म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना ही महायुतीने जेव्हा आणली तेव्हा राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा म्हणजे सरकार दर महिन्याला महिलांना 1500 रुपये देणार होतं। आणि पहिल्यांदा सुरुवातीला सर्वांनाच वाटलं हे काही काळापुरतं असेल, पण लाडकी बहीणमुळे हा बदल झालेला आहे का, हा तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करा। पण याची गोष्ट अशी आहे की 1500 त्यानंतर आता 2100 रुपये आणि 2100 रुपयावरून महाविकास आघाडीने सुद्धा जाहिरात केली होती की महिलांना आम्ही 3000 रुपये देऊ। आता बघायला गेलं तर विषय हा आहे की शिवसेना भवनच्या बाहेर हा शुकशुकाट दिसतोय, पण गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी जे आता वरळी मतदारसंघातून उभे राहिलेत, जे विजयाकडे वाटचाल करतायत, म्हणजे जसं मी म्हटलं की 16 जागांपैकी अगदी काहीच जागा विजयी होऊ शकतात, ज्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत, तर या जागा विजय होतील। पण आदित्य ठाकरे यांनी माय महानगर लाईव्ह मध्ये मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीत एक गोष्ट सांगितली होती जी आज खास करून इथे नमूद करावीशी वाटते। ती म्हणजे अशी की त्यांनी सांगितलं होतं की सामान्य जी जनता आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनता यांचा पोल घेतला, त्यांना जाऊन विचारलं, सर्वांच्या मनात एकच नाव आहे, प्रामाणिक त्याचबरोबर जबाबदार आणि सर्वांच्यात मिसळणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे। आणि उद्धव ठाकरे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळतील आणि हे सामान्यांच्या मनातील आवाज आहे असं कुठेतरी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं। पण आज बघायला गेलं तर आपण हा शुकशुकाट बघतोय, तर याचबरोबर आज बघायला गेलं तर मुख्यमंत्री सोडा पण 16 जागांपैकी 4 जागा पण निवडून येणं अवघड झालंय, ही परिस्थिती दिसते। नक्की हा गेम कुठे फिरला आपण जर बघितलं तर तुमच्या आजूबाजूला असू देत किंवा माय महानगर लाईव्हवर आम्ही अनेक पोल टाकले, महाविकास आघाडीचा पोल नेहमी सरस ठरत होता, पण हा पोल जनतेने दिलेला असून सुद्धा आता नेमकं असं काय झालं की इतकी बाजी पलटली हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। सर्वात महत्वाची बाब ही होती या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालला असं म्हटलं जाते, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत मात्र हा फॅक्टर चालला नाही असं सुद्धा म्हटलं जाते। फिरून फिरून हा विषय इकडेच येतो। पण तुम्हाला सांगायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये जे 3-3 गट होते, या 3-3 गटांची आपण जाहिरातबाजी जरी बघितली, जेणेकरून लोकांच्या घराघरात पोहोचता येईल, त्यांच्या मनात पोहोचता येईल, योजना आणि विकासांवर बोलता येईल। यावेळी आपण तर जाहिरातीकडे गेलो तर जाहिरात बघायला गेलं आणि विकासाचे मुद्दे बघायला गेलं तर दोन्हीमध्ये तफावत दोन्ही गटामध्ये पाहायला मिळते। महायुतीची जी जाहिरात होती ती जर आपण बघितली, शिंदे गटाची जाहिरात असू दे, अजित पवार गटाची जाहिरात असू दे, सोबतच देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात असू दे, आता बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा भरघोस मतांनी विजयी झालेत, एकनाथ शिंदे सुद्धा झालेले आहेत, आदित्य ठाकरे काही वेळात आपल्याला निकाल कळेलच। पण जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजी बघायला गेली, संबंध महाराष्ट्रात सोबतच मुंबईमध्ये बघायला गेलं
तर महायुतीची जी जाहिरात होती प्रत्येक नेत्याने आपापली जाहिरात ही वेगळी केली होती आणि महाविकास आघाडीची जर तुम्ही जाहिरात आणि पोस्टर पाहिलात तर तुम्हाला या पोस्टरमध्ये तिन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसत होते, जाहिरात एकत्र दिसत होती. आपण मुंबईवर फिरून पाहिलं तर आपल्याला दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये आणि आता 2100 रुपये आम्ही देणार म्हणून तिन्ही नेत्यांनी तिन्ही फ्लेक्स वेगवेगळे लावले होते. पण महाविकास आघाडीचा एक फ्लेक्स होता तो म्हणजे दर महिन्याला आम्ही आमच्या बहिणींना 3000 रुपये देऊ. सध्या मानसिक परिस्थिती महिलांची अशी झाली असेल का हा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरणार नाही. जर महिला म्हणत असतील घर बसल्या आम्हाला 1500-2100 रुपये येतात, जर यांचं सरकार पुन्हा आलं तर निश्चितच आम्हाला हे पैसे मिळत राहतील आणि जर सरकार नाही आलं तर आमची योजना बंद पडायला नको म्हणून महिलांचा मनस्थिती किंवा त्यांचे विचार बदलले का आणि म्हणून ईव्हीएम वर येणारी जी आता मतं आहेत ज्याच्यातून आता हा विजय कळतोय किंवा हा शुकशुकाट दिसतोय तो त्याच्यामुळे बदलला असेल का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे विकासाचा. ज्यावेळी विकासावर बोललं जायचं जरी आपण दोन्ही पक्षाची भाषणं ऐकली त्यामध्ये कळेल की महायुतीच्या दरम्यान योजना, रस्त्यांची कामं, जितक्या गोष्टी माणसांना आपल्याशा वाटतील किंवा त्याच्यामुळे बदल वाटेल असं आपल्याला आता आपण बघितलं लाईव्ह मध्ये. शिवसेनेचं लाईव्ह सुद्धा आपण आता बघतोय. इकडं महेश सावंत जे आहेत आता आलेले आहेत त्यामुळे काहीसा जो शुकशुकाट होता तो कमी झाल्याने आपण हे लाईव्ह इकडे बघतोय. आता आपण बघत आहोत हे शिवसेना भवनच्या समोरील दृश्य आहेत. महेश सावंत आपण बघितलं की आपण बघितलं तर मंडळी महेश सावंत निवडून आलेले आहेत. आपण बघितलं की या पद्धतीने आता इकडे हा महेश दादा निवडून आलेले आहेत. गेली कित्येक दिवस चालू आहे. आता पण आपण दादा बघतोय की महायुतीचे आकडे बघायला गेले 200च्या पार आहेत. पण आता जो जल्लोष आहे मगापासून शिवसेना भवनला शुकशुकाट होता पण आता हा जल्लोष दिसतोय. काय सांगाल या आताची जी निवडणूक झाली आणि हा जो निकाल त्याबद्दल? हा देशाचं लक्ष आहे निवडणुकीवर लागलं होतं. शिवाय मध्यवर्गीय आमचा कॅन्डिडेट होता. एकदम मनापासून आमची एक इच्छा होती की जिंकावं म्हणून ते आमच्या महेशदादांनी करून दाखवलेलं आहे. आणि आम्ही जे कार्यकर्ते आहेत कुठल्या अपेक्षा न करताना कार्यकर्त्यांनी कामं केलेत. इथे पैशाचा पाऊस पडलाय पण पैसा काय राहिला नाही. पैसा सब पसरून गेलेला आहे आणि त्यांना नाकतोंड दाखवायची आता तोंडावर पडलेत ते. आता काय बोलतील त्यांनाच माहिती आहे. आणि मॅडम गद्दारी ही दाखवून दिलेली आहे जनतेने. सांगायचं म्हणजे सदा दादा 2 वेळा आम्ही आमच्यातून आले गेले आणि आता पण ते आमचे प्रवेश पण आम्ही अजय पुढे त्यांना कधी घेणार पण नाहीये. गद्दार म्हटलं तर ते एक मोठे गद्दार आहेत. बघायला गेलं तर आता सदा सरवणकर असतील किंवा अमित ठाकरे असतील ह्यांचा विजय झाला नाही पण महेश दादा इकडे निवडून आलेले दिसत आहेत. पण ही झाली एका जागेची आहे. आपली 16 जागा निवडल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पण यापैकी अगदी मोजक्या जागा येतात. याबद्दल कुठे खंत आहे का आणि काय बोलाल विरोधकांच्या? तर आम्हाला युनियन मशीनचं थोडंसं डाऊट वाटतं, बाकी काही नाहीये. खंत तर वाटतेच. म्हणजे मेहनत केली, मेहनतीचं सर्वांना फळ मिळणार. पण मेहनत ही कार्यकर्त्यांची आहे. बाकीचे असतात शोषाई करणारे असतात पण कार्यकर्ता हा मेन असतो. कॅन्डिडेट असतो, कॅन्डिडेट घरोघरी फिरत नाही. हिंमत म्हणजे वाढली होती, दादागिरी वाढली होती. ती आता कुठेतरी मायमध्ये थांबणार आहे. म्हणून आम्हाला आमची सीट म्हणजे महेश दादा एकच वादा मशाल ही निशाणी आम्ही मनात ठेवून रात्रभर मेहनत करून दिवस रात्र पुन्हा नवे 15 दिवस एवढी मेहनत घेतली. आमच्या जसे शिवसैनिक नागरिक बोला, लेडीज महिला
सर्व यांनी एवढी मेहनत घेतली ना, घरोघरी जाऊन प्रचार केला, त्याचा फळ आज आम्हाला मिळतंय. बघायला गेलं तर शिवसेना खरी कुणाची असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. तर कुठंतरी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असून सुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्या, यावर काय वाटतं? आता खरं सांगू शिवसेना म्हणजे तरी बाप बोलणार की आपला बाप घेऊन गेला का माझा मुलगा आहे. बाप बाप असतो, मुलगा मुलगा असतो. त्यांनाच माहिती नाही आपण कुठे गेलेत. आणि काही दिवस थोडे दिवस नंतर हे लोकच कुठे नसणार, या राजकारणातच ते गायब असणार. बाकी काय नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे, त्यामुळे कोणी कोणाची चोरून घेऊ शकत नाही. कुठेतरी या निवडणुकीत आता मगाशी तुम्ही जसं बोललात की पैशांचा पाऊस पडला, तर पैसा फॅक्टर कुठे ठरतो काय सांगाल? आज त्याबद्दल मी काय नाही बोलू शकत. तुम्ही काय बोला? पैसा पॅक करतो ना, पैशाशिवाय मतदान होत नाही जगात. आणि एवढा पैसा फेकलाय, भरपूर पैसा फेकलाय इकडे. आमच्या माय विवाहामध्ये पण भरपूर पैसा वाटण्यात आला. आणि आमचं मत आहे सर्व. आता ही मतं आहेत महेश दादाला, ही निष्ठावंताची मतं आहेत. आणि निष्ठावंत म्हणजे लेडीजनी एवढी मेहनत घेतली आहे, मेहनत एवढी घेतली आहे की त्यांना त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे की लेडीजने घरातलं काम सोडून ते काम करत होती. आणि मॅडम दादर विभाग आमचा बालेकिल्ला आहे शिवसेना भवनाचा. आमचा विजय हा मोठा विजय आम्ही समजतो. मुंबई प्रत्येक महेश सावंत जिंकून येणार होता हे सर्वांना आज माहिती होतं. खात्री पोलीस तुम्ही गेली कित्येक वर्ष इकडे असाल, काय सांगाल? मी आता 62 पासून इथे आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी उपशाखा प्रमुख होतो आणि असं आहे. आणि मी आता वय झाला 80 तरी मी शिवसेना सोडली नाही. अजून शिवसेनाचीच कामं करणार जीवन राहेपर्यंत. शिवसेना शिवसेना शिवसेना. तुम्ही इतके वर्ष झालं ही राजकारण बघताय, शिवसेनेची ताकद बघताय, पण हल्ली जे घडलं त्याबद्दल काय म्हणू? शिवसेनेची ताकद जी काय बघितलेली आहे, शिवसेनेच्या समोर कुठलाही पक्ष असा नाही, कोण काँग्रेसचा नाही, कुठल्याही पक्ष नाही. शिवसेनेची ताकद एवढी मोठी आहे की त्याला कोणी हालू शकत नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिलेला आहे उद्धव साहेबांना, तर उद्धव साहेब महाराष्ट्राचं रक्षण करणार, मतलब करणार. काल करोनाच्या टायमाला किती महत्व त्यांनी कामं केली होती. आज त्या महत्वाच्या कामावर तो जोरावर महाराष्ट्राचा राजा बनवून आहे. आता बघितलं तर लाडकी बहीणमुळे पलटलं का काय बाजी असं म्हटलं लाडकी जातंय. बहीण हे लाडकी बहीण या लोकांनी जे काढलेलं आहे, हे लोकांचे दिशाभूषी भूल करायला आणि बायकाचं मत घ्यायसाठी केलंय. नाही, मी तुमच्याकडे येते आता. जसं बोलतात की महिलांची मतं हे करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? महेश सावंतसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि आम्हाला त्यांना निवडूनच आणायचं होतं. जास्तीत जास्त आम्ही महिलांनी एवढे श्रम घेतले, घरोघरी गेलो, प्रत्येक मतदाराशी भेटलो आणि त्यांना निवडून द्यायचा जो संकल्प केलेला तो आम्ही पूर्ण केलो. आणि ते सुद्धा ह्या क्षेत्रात म्हणजे माहीम दादर माटुंग्यात चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आम्ही पण त्यांना मदत करू. कारण मी एक अंगणवाडी सेविका आहे. आजपर्यंत मी 86 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे आणि जास्तीत जास्त आपलं मत देऊन त्यांना पुढे नेण्याचं आम्ही हे केलं. आपण बघितलं की आता आपण बघतोय की ज्या पद्धतीने सेना भवनच्या मागे महेश दादा आल्यानंतर निवडून हे चालू आहे. तर तुम्ही सांगा काय वाटते, सध्याची परिस्थिती कशी आहे? आणि सकाळपासून भाजप महायुती आघाडीवर वाटते, कुठेतरी आपली आता जागा आली आणि हा जल्लोष करताय, पण सोबत एखादी खंत आहे का? खंत आहे म्हणजे आमच्या आजूबाजूला पडले त्यामुळे खूप खंत झालेला आहे. यावेळी मी उद्धव साहेबांना धन्यवाद देतो. खरोखर म्हणजे लोकांची कामं करणारा माणूस दिला या इथे महेश सावंत असा होता की रात्र धावता येणार होता. आणि खरोखर त्याकडे पैसे नसताना काही नसताना ती आम्ही कार्यकर्ते होतो. प्रथम सर्व कार्यकर्त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि उद्धव साहेबांना धन्यवाद देतो. कारण खरोखर हा उमेदवार दिला म्हणून इथे ही सीट आली. बरोबर महेश सावंत आज या ठिकाणी बाळासाहेब जिथे करत होते तसे उद्धव साहेबांनी या इथे महेश सावंतला सीट दिली. त्यामुळे मी उद्धव साहेबांना धन्यवाद देतो. आणि सर्व माझे कार्यकर्ते खरोखर म्हणजे काही नसताना कोणी त्रास घेतला एवढा महेश सावंत सारखा कोणी कार्यकर्ता अजूनपर्यंत पाहिलेला नाही. त्याच्याकडे काही नसताना त्याच्या इकडे माहीम शिल्पावरनं घेऊन जा प्रभात येईपर्यंत सर्व लोक महेश सावंत त्या गरीबावरनं वर येतोय म्हणून त्याच्या मागे गंभीरपणे उभे राहिले आणि त्याला जिंकून आणला. निश्चितच धन्यवाद सर. तुम्ही बोललात की ज्या पद्धतीने आता आपण बघतोय की सेना भवनच्या समोर मी उभी आहे. गेल्या काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगत होतो की हा शुकशुकाट आहे, पण आता बघायला गेलं तर महेश सावंत यांची सीट आल्यामुळे कुठेतरी हा जल्लोष पाहायला मिळतोय. पण यासोबतच निश्चित काय होणार आहे किंवा काय पुढील घटना घडणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण सेना भवनच्या समोर हा आता जल्लोष दिसत असला तरी खरी परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुमच्या सुद्धा स्क्रीनवर दिसत असणार आहे की भाजपने जी महाआघाडी घेतलेली आहे ती आपण बघतोय की ज्या पद्धतीने महाआघाडी घेतलेली आहे, महाविकास आघाडी मागे पडून महायुती जी दिसते आपल्याला ती खरं तर आता आपण बघायला पाहिजे की
कशा पद्धतीने हे ओव्हरकम करणार आहेत आणि काही क्षण जरी आनंद असला तरी त्याचबरोबर एक खंत सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनात तर आहेच, त्याचबरोबर मतदारांच्या सुद्धा मनात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि याच प्रकारच्या अपडेट ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला आता दिवसभर देत राहणार आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करा आणि जर तुम्ही अजून माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.